आज माझं लग्न झालं, पण माझ्या पाठवणीच्या वेळी आई म्हणाली, सुरभी, लग्नाच्या पहिल्या रात्री तुझ्या नवऱ्याला तुझ्याजवळ येऊ देऊ नकोस. लग्नाच्या पहिल्या रात्री तो तुझ्या जवळ आला तर तुला घटस्फोट देईन. म्हणून काळजी घे की तुझा नवरा तुला हात लावणार नाही. मी आश्चर्याने माझ्या आईकडे पाहिले. माझी आई म्हणाली, फक्त माझा सल्ला ऐक आणि व्यवस्थित पाळ. आता तू तुझ्या पतीपासून शक्य तितके दूर राहा. मी म्हटलं, पण आई, असं का? तो माझा नवरा आहे आणि तो का राजी होईल? आणि शेवटी अभिषेकने माझ्याशी हट्ट करून लग्न केले आहे. मग तो माझ्याजवळ का येणार नाही? आणि मग माझ्या आईने मला अशी हकीकत सांगितली की मी हादरले होते. मी म्हणाले, आई, तू हे लग्न होऊ द्यायला नको होते. अभिषेकचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यापूर्वी एकदा तरी विचार करायला हवा होता. जेव्हा अभिषेकला हे सत्य कळेल तेव्हा त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि त्याचं घरही. तू हे चांगले केले नाहीस. माझ्या डोळ्यातून अश्रू आले होते. माझ्या आईने हे सत्य माझ्यापासून का लपवले होते माहीत नाही. माझ्या आईने सांगितले की अभिषेकच्या सांगण्यावरूनच हे लग्न झाले आहे. मी पहिल्यांदाच या नात्यासाठी नकार दिला होता, पण जेव्हा त्या लोकांनी ऐकले नाही तेव्हा मलाही वाटले तू पण तुझ्या कुटुंबाचा भाग होऊन जाशील. हे चांगलेच आहे. कालांतराने तुझे जीवन देखील आनंदाच्या रंगाने भरून जाईल. कारण किती दिवस तू आमच्या घरात बसून राहशील? हे सगळं ऐकून मी काय केले असते? दुःखी मनाने मी माझ्या सासरच्या घरी गेले. मी माझ्या पतीसोबत तेच केले. मी त्याला माझ्याजवळही येऊ दिले नाही. तो खोलीत बेडवर बसून माझ्या सौंदर्याची प्रशंसा करत होता आणि जेव्हा त्याने माझ्या हाताला स्पर्श केला तेव्हा मी त्याला मागे ढकलले. तो आश्चर्यचकित झाला. माझा नवरा अभिषेक मला कारण विचारू लागला. मग मी रडायला सुरुवात केली. मग एके दिवशी अभिषेकला हे सर्व सत्य कळले. तेव्हा मी कोणाला तोंड दाखवू शकले नाही, कारण माझ्यामध्ये तर नववधू बनून मी अभिषेकच्या खोलीत पलंगावर बसली होती आणि तो माझ्याजवळ मोठ्या आश्चर्याने बघत होता. माझे संपूर्ण शरीर यावेळी प्रचंड थरथर कापत होते. मी बर्फासारखी थंड झाली होती. माझ्यासमोर बसलेल्या माझ्या नवऱ्याची तीक्ष्ण नजर माझ्या अंगातून आर पार होताना जाणवत होती. तो म्हणू लागला, काय झालं सुरभी? हे लग्न तुझ्या मर्जीने नाही झाले का? मी वर पाहिल्यावर त्याने अश्रू रोखून ठेवले होते असे मला जाणवत होते. माझे ओठ खूप थरथर कापत होते आणि तो मला खूप कठोर आणि रागाच्या शब्दात कारण विचारत होता. मी इच्छा असूनही काही बोलू शकत नव्हते. खरे कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने पुन्हा माझ्यावर गर्जना केली. सुरभी, मी तुला काही विचारत आहे. जेव्हा त्याने मला अशी गर्जना केली होती तेव्हा मी पूर्णपणे घाबरले होते आणि मी जोरजोरात रडायला लागले. पण समोरच्या व्यक्तीने बहुधा माझ्याकडून उत्तर मिळाल्याशिवाय मला सोडणार नाही असे ठरवलेच होते. अभिषेक पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाला, हे रडणे थांबव आणि मला तुझ्या नकाराचे कारण सांग. जर तुला वाटत असेल की आज रात्री तुझे हे अश्रू पाहून मी विरघळून जाईल आणि आज रात्री तुझ्या जवळ येणार नाही, तर हा तुझा गैरसमज आहे आणि हा गैरसमज तुझ्या मनातून दूर कर. असे म्हणत त्याने माझा हात घट्ट पकडला, जो प्रचंड थरथरत होता. मी माझा हात ओढण्याचा प्रयत्न केला, पण तोही माझ्या जवळ आला आणि मला विचारू लागला, सुरभी, तू माझी परीक्षा का घेत आहेस? माझ्या आवडीचा सुंदर लग्नाचा पोशाख घालून माझ्यासमोर बसली आहेस आणि मला तुझ्या जवळही येऊ देत नाहीस. शेवटी मी काय पाप केले आहे? मी काय चूक केली आहे की तू अशी माझ्यापासून दूर पळत आहेस? आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. या लग्नाबाबत मुलामुलींच्या मनात किती इच्छा असतात आणि आज रात्री तू मला तुझ्याजवळ का येऊ देत नाहीस? कारण काय आहे? निदान मला कारण तरी सांग. कदाचित मी तुझी समस्या सोडवू शकेल. मी देवदूत नाही सुरभी. ती मुलगी जी प्रत्येक स्वरूपात आता माझी झाली आहे. नुसती तिला अशी सजलेली पाहून मन जाळत राहू? खूप कष्टाने मी हा वेळ पार केला आहे. रोज तुझ्या सहवासाची स्वप्ने पाहिली. हळूहळू अभिषेकची बोलण्याची शैली मादक होऊ लागली होती. तो माझ्या चेहऱ्यावरून लटकलेल्या केसांकडे प्रेमाने पाहत होता आणि मी तर माझे हृदय धडधडणे विसरले होते. आज तो जितका हताश दिसत होता तितकाच त्याला रोखणे माझ्यासाठी आणखीनच कठीण बनत चालले होते. पण मी असहाय्य होते. जर माझ्या आईने मला सांगितलेले रहस्य अभिषेकला कळले असते, त्याने तर माझा जीवच घेतला असता, मला घटस्फोट दिला असता. अभिषेकने मला लग्नाच्या पहिल्या रात्री सोन्याची चैन दिली होती. ती माझ्या गळ्यात घालत असताना अनिकेत त्याची बोटे माझ्या गळ्यावर फिरवत होता. माझ्या संपूर्ण शरीरातून एक विजेचा करंट आल्यासारखे मला जाणवत होते. मी पटकन त्याचा हात मागे ढकलला आणि मी देखील मागे सरकले. मी म्हणाले, प्लीज अभिषेक, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. अभिषेक, मला फक्त 1 महिन्याचा वेळ दे. मी विनवणी करत म्हणाले. पण अभिषेकवर तर प्रेमाचा नशा स्वार झाला होता.
तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. म्हणून तो म्हणाला, मला कारण सांग, नाहीतर मी तुझ्यावर बळजबरी करण्यास भाग पडेल. मी माझे हक्क तुझ्याकडून वसूल केले तर तू मला प्रश्न करणार नाहीस. कदाचित त्यानेही माझे ऐकायचे नाही असे ठरवले होते आज. पण अभिषेकची ही जवळीक माझ्यासाठी कोणती नवीन परीक्षा घेऊन येणार होती मला ते माहीत होते. पण मी हे थांबवू शकले नाही. जसजसा तो माझ्याजवळ येत होता तसतशी माझी प्रकृती बिघडू लागली होती. मी खूप अस्वस्थ आणि परेशान झाले होते. तिथेच मी बेशुद्ध होऊन बेडवर पडलेले. माझ्या कानात फक्त अभिषेकचा आवाज घुमत होता. तो मला सुरभी सुरभी म्हणत होता. तो मला हाताने हलवत होता. कदाचित मी भान गमावून बसेल याची त्याला कल्पना नव्हती. कदाचित मी बेशुद्ध होत असेन किंवा सप्तपदीनंतर आईचे शब्द ऐकून मी घेतलेल्या औषधाचा हा परिणाम असावा. माझ्या आईने माझ्यासमोर जे प्रकट केले होते त्यामुळे मी माझ्या पतीला इच्छा असूनही माझ्याजवळ येऊ देऊ शकत नव्हते. असेही नव्हते की माझ्या आयुष्यात दुसरा कोणी पुरुष होता. मला अभिषेक खूप आवडत होता. असंही नव्हतं की माझा अतीत माझा पाठलाग करत होता, कारण माझ्या आयुष्यात पूर्वी कोणीही नव्हते. पण मला जी समस्या होती ती क्वचितच कोणत्या तरी मुलीला झाली असेल. पण जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या खोलीत होते. माझी सासू आणि अभिषेक चिंतेत उभे होते. माझ्या सासूबाई मला माझ्या तब्येतीबद्दल विचारत होत्या. लेडी डॉक्टर म्हणाल्या की आता ती एकदम ठीक आहे, तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. काही वेळाने आम्ही सगळे घरी आलो. माझ्या सासूबाईंनी मला आराम करायला सांगितला आणि माझ्या खोलीत सोडले. मी माझ्या बेडवर झोपले. घरी अजून पाहुणे होते. लग्नाचे घर होते त्यामुळे पाहुणे असणे फार मोठी गोष्ट नव्हती. मला अभिषेकच्या चुलत भावांचा आवाज ऐकू येत होता, जे अभिषेकची चेष्टा करत होते की एका रात्रीतच तू तुझ्या बायकोशी असे काय केलेस, तू तिला काय केलेस की ती बिचारी डायरेक्ट बेशुद्धच झाली. ती नाजूक मुलगी आहे, तू प्रेमाने वागायला हवं होतंस आणि तू तर ते नाजूक फूल चुरगळून ठेवले. लोकांना बोलायला संधी मिळाली होती. माहीत नाही सगळे काय विचार करत होते. मला तर माझीच लाज वाटत होती. माझ्यामुळे अभिषेकला सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागली होती. कोणी म्हणत होतं 4 दिवस खोलीकडे जाऊ नकोस. कोणी सासूबाईंना सांगत होते स्वतः वधूसोबत राहा, नाहीतर अभिषेकचा चेहरा पाहून वधू पुन्हा बेशुद्ध होईल. हास्याच्या आवाजाने मला खूप लाज वाटत होती. मी माझ्याच नजरेत दोषी ठरले होते. पण मी पण असहाय्य होते. जर मी माझ्या नवऱ्याला खरे कारण सांगितले असते तर त्याने मला घटस्फोट देऊन घराच्या बाहेर काढले असते. मी त्याला काही सांगितले नसते, माझ्याजवळ येऊ दिले असते तर आमच्यामध्ये संबंध झाल्यानंतर काही महिन्यातच त्याला कळले असते. मी कोणत्या टप्प्यावर पोहोचले होते मला काहीच कळत नव्हते. काही दिवस फक्त माझ्या सासूबाईच माझ्याकडे येत राहिल्या. त्या मला खायला पण घालायच्या. ती खूप हळवी मनाची बाई होती. खूप छान आणि प्रेमळ होती. हळूहळू सगळे पाहुणे गेले होते. माझी तब्येतही आता सुधारली होती, म्हणून मी स्वतः किचनचे काम हाती घेतले होते. माझ्या सासूबाईंनी मला खूप मनाई केली होती. अभिषेक पण खूप शांत शांत राहत होता. जेवणाच्या ताटावरही तो माझ्याकडे तक्रारीच्या नजरेने बघायचा. माझ्या सासरच्या घरी फक्त माझी सासू आणि माझा नवरा आणि मी राहायचे. अभिषेक माझ्या सासूबाईचा एकुलता एक मुलगा होता. सगळे पाहुणे गेले असले तरी माझ्या सासूबाईने तिच्या मैत्रिणीला व तिच्या मुलीला इथेच ठेवून घेतले होते. माझ्या सासूबाईच्या मैत्रिणीची मुलगी माझ्या सारख्याच वयाची होती. तिने BAचे पेपर पूर्ण केले होते. त्यामुळे आई आणि मुलीने महिनाभर इथेच राहण्याचा प्लॅन केला होता. दिशासुद्धा खूप सुंदर होती आणि मला चिडवणारी गोष्ट म्हणजे ती अभिषेकसोबत बेधडकपणे राहायची आणि अभिषेकशी आनंदाने हसून हसून बोलायची. त्या दिवशीही डिनर टेबलवर दिशा अभिषेकशी अनेक गोष्टी बोलत होती. पण अभिषेक तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता. तो फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होता. त्याची नजर तर फक्त माझ्यावरच खिळत होती. तो तोंडाने मला काही बोलत नव्हता, पण त्याचे डोळे मला जे काही सांगत होते ते कळल्यावरही मी अनभिज्ञ झाल्यासारखे दाखवायचे. रात्री मी किचनचे काम उरकवून घेत होते. माझ्या सासूबाई त्यांच्या खोलीत गेल्या होत्या आणि त्यांची मैत्रीण आणि दिशा पण त्यांच्या खोलीत गेल्या होत्या. अभिषेकच्या या छोट्याशा फ्लॅटमध्ये 2 खोल्या होत्या. एक हॉल आणि जेवणाची खोली होती. मी नुसतीच भांडी धुत होते. तेव्हा मला कोणाच्या तरी बेताब नजरेकडे पाहून मी गोंधळले होते. जेव्हा मी वळून पाहिले तेव्हा अभिषेक माझ्या अगदी मागे उभा होता आणि म्हणाला, मला झोप येत नाहीये, डोकं खूप दुखतंय, 1 कप चहा कर सुरभी. मी चहाची किटली गॅसवर ठेवली. मला वाटले की तो चहा सांगून बाहेर जाईल. स्वयंपाकघरात काम करताना मी माझा दुपट्टा किचनच्या दारावर टांगत होते, कारण त्यावेळी स्वयंपाकघरात मी एकटीच असायचे. जेव्हा घरात काही जेठ किंवा दीर सासरेही नव्हते. पण अभिषेक असा अचानक स्वयंपाकघरात येईल आणि तो माझ्याजवळ उभा राहील मला कल्पना नव्हती.
तो माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत होता. मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर मला लाज वाटू लागली होती. तो एकदम किचनच्या दाराजवळ उभा होता. माझा दुपट्टाही तिथेच ठेवला होता. मी तो घेऊन स्वतःच्या अंगावरही टाकू शकत नव्हते. मी लवकरात लवकर चहा बनवण्याचा प्रयत्न करत होते. पण समस्या होती की आज गॅस स्लो चालत होता. तो इतका हळूहळू गॅस चालत होता तर कसं होईल. चहा बनवायला 15-20 मिनिटे लागतील आणि 15-20 मिनिटे असे उभे राहणे मला अवघड होत होते. माझ्या हृदयाची धडधड माझ्या नियंत्रणाबाहेर गेली होती. मग अचानक माझ्या कानात अभिषेकचा आवाज आला. अभिषेक म्हणत होता, सुरभी, तुझे केस किती लांब आणि सुंदर आहेत. आजही माझ्या लक्षात आहे. तो माझ्याजवळ अजून सरकला होता. किचन थोडं छोटं होतं त्यामुळे तो माझ्या खूप जवळ आला होता. मी त्यावेळी खूप घाबरले होते. तो अगदीच माझ्या समोर उभा राहिला. माझ्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक बघू लागला आणि म्हणाला, माझ्या मित्राच्या लग्नात मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्हा तुझ्या हसण्याने, तुझ्या चेहऱ्यावर पडणारे डिम्पल्सने माझे मन माझ्यापासून हिरावून घेतले होते. जोपर्यंत मी त्या लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो तोपर्यंत माझी नजर सतत तुझ्यावरच होती. फक्त तुझ्यावरच माझे मन अशा रीतीने हरवले होते की नाते पक्के होईपर्यंत जणू माझ्या मनाची शांतता हिरावून घेतली गेली होती. असे म्हणत तो माझ्या आणखी जवळ आला. मी स्वतः खूप मागे जाऊ लागले. अभिषेक, प्लीज मागे सरक. मला माझी ओढणी हवी आहे. मी माझ्या कपाळावरचा घाम पुसला होता. अभिषेक म्हणाला, इथे कोणी अनोळखी आहे का ज्याच्यापासून तुला स्वतःला लपवायचे आहे. नवरा बायको एकमेकांचेच असतात. अभिषेक माझ्या आणखी जवळ आला आणि त्याने मला कमरेला धरून त्याचे ओठ माझ्या मानेवर ठेवले. त्याच्या गरम श्वासामुळे मीही विरघळू लागले होते. माझी अवस्था आता बिघडत चालली होती. त्याने माझा चेहरा हातात घेण्यापूर्वी मी त्याला मागे ढकलले आणि स्वयंपाकघराच्या बाहेर पडले आणि पटकन माझ्या खोलीत गेले आणि दरवाजा बंद केला. मला अभिषेकची वाढती हताशा कशी थांबवता येईल. तो माझा नवरा होता, माझ्यावर प्रेम करत होता. त्याच्या मित्राच्या लग्नात त्याने मला पसंत केले होते आणि त्याचे स्थळ माझ्या घरी पाठवले होते. माझ्या आईने सुरुवातीला त्या नात्याला नकार दिला होता आणि जोपर्यंत हे नाते ठरत नाही तोपर्यंत त्याने आमच्या घराचा उंबरठा सोडला नाही. मला माहीत नाही तो किती वेळ माझी वाट पाहत होता आणि आज जेव्हा मी त्याची बायको म्हणून त्याच्या घरी उपस्थित होते तेव्हा तो माझ्यावर मन भरेपर्यंत प्रेमही करू शकत नव्हता, कारण मी त्याला परवानगी दिली नव्हती. तो त्याच्या जागी बरोबर होता. पण ज्या अडचणीत मी अडकले होते तीच माझ्यासाठी खूप मोठी अडचण बनली होती. टेन्शनमुळे मी रडायला लागले होते. मीही दगडाची बनले नव्हते. हे एक नॅचरल नाते होते. अभिषेकला माझ्या प्रेमाची आणि सहवासाची जितकी तळमळ होती तितकीच मलाही त्याच्या सहवासाची तळमळ होती. त्याच्या कणखर बाजूत अडकून मला जगातील सर्व दुःख विसरायचे होते. पण माझी असहाय्यता माझ्या वाटेत यायची. रडत रडत मला केव्हा झोप लागली कळलंच नाही. सकाळी जाग आली तेव्हा अभिषेक ऑफिसला गेला होता. मी माझ्या सासूबाईंना अभिषेकचे एवढ्या लवकर ऑफिसला जाण्याचे कारण विचारले असता सासू म्हणाल्या, मला माहीत नाही, सांगत होता ऑफिसमध्ये काही महत्त्वाचे काम आहे. मला आठवलं की मी माझी खोली रात्रभर आतून बंद करून ठेवली होती. कदाचित अभिषेक हॉलमधल्या सोफ्यावर झोपला असावा. त्याचे कपडे आणि बॅग वगैरे ही खोलीतच होती. मला समजले की अभिषेक ऑफिसला गेला नसून घरातून कुठेतरी निघून गेला आहे. आता मला अभिषेकची काळजी वाटू लागली होती. तो कुठे गेला असेल माहीत नाही. तो माझ्यावर रागावला होता. मी संपूर्ण दिवस या चिंतेत घालवला होता. तो संध्याकाळी 4:30च्या सुमारास आला. तो सरळ खोलीत गेला. त्यानंतर अभिषेकने माझ्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले. त्याने माझ्याकडे अजिबात पाहिले नाही. एकदा मी त्याच्या ऑफिसचे कपडे इस्त्री करू लागले. त्याने माझ्या हातून ते हिसकावून घेतले आणि म्हणाला, माझे काम करण्याची तुला काही एक गरज नाही. असे म्हणत त्याने दिशाला त्याचे कपडे दिले आणि तिलाच नाश्ता करायलाही सांगितले. मला अस्वस्थ वाटू लागले होते. कदाचित अभिषेकचे वागणे माझ्यासोबत योग्य होते. किती दिवस तो माझ्यासोबत प्रेमाने वागू शकेल. पण दिशाला अभिषेकच्या मागे पुढे फिरताना पाहून माझा जीव संपला. ती अभिषेकची सगळी कामे करत आनंदाने इकडे तिकडे धावत होती. संध्याकाळी अभिषेक ऑफिसमधून परतायचा तेव्हा दिशा नवी नवरीसारखी दारात उभी असायची. हे पाहून मला आश्चर्य वाटलं. अभिषेक आत येताच दिशा धावत त्याच्याजवळ जायची. हसत हसत त्याला हॅलो करायची आणि त्याच्या हातातून बॅग घ्यायची. ही सर्व जबाबदारी माझी होती आणि ती खूप आनंदी मनाने दिशा पाळत होती. आज जणू माझ्या मनात आग लागली होती. पण मी काय करू, कारण अभिषेक स्वतः तिला इतकं महत्त्व देत होता. कदाचित त्याला जे हवं होतं ते मी पूर्ण करू शकत नाही म्हणून हे प्रकरण इथेच राहिले असते तर बरं झालं असतं. एकदा रात्री माझे डोळे उघडले त्यामुळे मी बाहेर पडले तर मला डायनिंग रूममधून कोणाचा तरी आवाज येत होता. बाहेर आल्यावर पाहिले तर दोघेही हसत हसत बोलत होते. समोर 2 चहाचे कप पडले होते. मला पाहून दिशाचे हसू थांबले.
पण अभिषेक पूर्णपणे मग्न होता. तिथेच बसून दिशाशी बोलत राहिला, जणू त्याला माझ्या अस्तित्वाची पर्वाच नाही. मी रडत रडत माझ्या खोलीत गेले होते. आयुष्य हळूहळू उद्ध्वस्त होत चाललं होतं. माझं घर उद्ध्वस्त होत होतं. पण कदाचित मी आयुष्याच्या त्या टप्प्यावर उभी होते जिथे समोर एक विहीर आणि मागे एक खड्डा होता. जर मी अभिषेकला खरं सांगितलं असतं तर माझं घर बर्बाद झालं असतं. आणि मी त्याला सांगितले नसते तर माझी जागा या दिशा नावाच्या मुलीने घेतली असती. स्त्री सर्व काही सहन करू शकते, पण तिची सवत नाही. माझ्यात आणि अभिषेकमध्ये जे काही चालले होते, मला आमच्या दोघांमध्ये दिशा यायला नको होती. म्हणून मी माझ्या सासूबाईंना सांगितले की दिशा इथे येऊन खूप दिवस झाले आहेत. ती परत कधी जाणार आहे? तसं पाहायला गेलं तर दिशाची आई खूप दिवस झाले निघून गेली होती. तरी दिशाने तिला अजून काही दिवस इथेच राहायचे आहे असे सांगून इथे थांबली होती. माझ्या सासूबाई म्हणू लागल्या की मी पण तिला सांगितले आहे की आता तुला इथे येऊन बरेच दिवस झाले आहेत, आता घरी जा. पण अभिषेक आहे की तिला जाऊ देत नाहीये. तिने जाण्याचेही ठरवले तरी अभिषेक तिला थांबवतो. हे ऐकून जणू कोणीतरी माझे मन मुठीत धरून ठेवले आहे. तिने इथून जाऊ नये असे अभिषेकला का वाटत होतं? एकदा मी स्वयंपाकघरातून बाहेर आले तर दोघे ड्रॉइंग रूममध्ये बसले होते. मी दारात उभी होते. त्यांच्यातला संवाद असा होता की माझ्या मनाला फुंकर घालायला पुरेसं होतं. त्यांच्यात काय चाललं आहे हे आधी मला माहीत नव्हतं, पण आज हे गुपितही उघड झालं. अभिषेक माझ्यावर प्रेम करतो या गैरसमजात मी जगत होते, पण वस्तुस्थिती कदाचित वेगळीच होती. माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही. कदाचित हे लग्न त्याची मजबुरी असावी, नाहीतर तो फक्त दिशावरच प्रेम करत होता आणि दिशा फक्त त्याच्या सांगण्यावरूनच इथे राहत होती. मी रडत रडत माझ्या खोलीत गेले. रात्रीचे जेवणही केले नाही. सासूबाई माझ्याकडे आल्या आणि विचारले, तू का जेवत नाही? मी डोकेदुखीचे निमित्त केले. अर्धी रात्र मी रडण्यात घालवली होती. रात्री 2 वाजता मला ड्रॉइंग रूममधून कुजबुजण्याचा आवाज येऊ लागला. मी माझ्या खोलीतून बाहेर आले तर ड्रॉइंग रूमचा दरवाजा बंद होता. मी ड्रॉइंग रूमच्या खिडकीतून पाहिलं तर मला धक्काच बसला. दिशा अभिषेकच्या मिठीत होती. अचानक माझे डोळे उघडले. माझे शरीर प्रचंड थरथरत होते. मी घामाने भिजले होते. मी देवाचे आभार मानले की मी जे पाहिले ते स्वप्न होते. मी उठले आणि पटकन माझ्या खोलीतून बाहेर आले. हॉलमध्ये शांतता होती. मी ड्रॉइंग रूममध्ये गेले. अभिषेक त्याच्या लॅपटॉपवर काही काम करत होता. मी रडत त्याच्या जवळ बसले. मला बघून तो थोडा अस्वस्थ झाला. त्याने विचारले, काय झालंय? का रडतेस? मी म्हणाली, अभिषेक, तू दिशाशी आज नंतर बोलणार नाहीस. सुरुवातीला त्याने थोडा वेळ माझे ऐकले. त्यानंतर लॅपटॉप बंद करून माझ्याकडे पाहत राहिला. का बोलू नये? मी म्हणाले, तुमच्या हृदयात दिशा होती तर माझ्याशी लग्न का केले? तो म्हणाला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. दिशाला किंमत दिली नाही आणि तुझ्या सौंदर्याचा वेडा झालो आणि तुझ्याशी लग्न केले. दिशा माझ्यावर आधीपासूनच प्रेम करते आणि तिला माझ्याशी लग्न करायचे होते आणि आता मला पण हे समजले आहे. म्हणूनच मला दिशासोबत लग्न करायचे आहे. हे ऐकून मी एकदम स्तब्ध झाले. मी रडू लागले. मी म्हणाले, तुम्ही असं करू नाही शकत. मला बर्बाद करू शकत नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. अभिषेक, मी तुमच्यावर प्रेम करते. माझे बोलणे ऐकून अभिषेकने माझा हात धरला आणि मला खोलीत आणले आणि खोलीचे दार बंद केले. एवढेच ऐकायचे आहे. तुझ्या हृदयात काय आहे हे मला माहीत होतं. म्हणूनच मी दिशाला माझ्यासोबत हे नाटक करण्याची विनंती केली. सुरभी, दिशा माझी खरी बहीण आहे. मम्मीच्या मैत्रिणीला मुलबाळ नव्हते, म्हणूनच मम्मीने दिशा तिला दिली होती. हे माझ्यासाठी एक नवीन खुलासा होता. तेव्हा अभिषेक म्हणाला की तुझ्यापासून लांब राहिल्याने मला खूप त्रास झाला आहे. मला वाटले की कदाचित तुझे दुसरे कोणावर तरी प्रेम आहे, म्हणूनच तू माझ्यापासून दूर राहण्याचे निमित्त शोधतेस. म्हणूनच मी दिशासोबत हे नाटक केले आणि आज तुझ्या इजहाराने माझ्या मनात शांतता भरली आहे. कदाचित तुझे माझ्यापासूनचे अंतर साहजिकच संकोच होता. अभिषेक जवळ येऊ लागला. इतका जवळ आला की त्याने मला आपल्या मिठीत घेतले. अभिषेक म्हणाला, सुरभी, तुझ्या मनातील सर्व भीती काढून टाक. मी तुझा नवरा आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला कधीही दुखवणार नाही. यावेळी मी त्याला थांबवू शकले नाही, कारण मी माझे प्रेम माझ्या तोंडाने व्यक्त केले होते. मी संपूर्ण रात्र भीतीने घालवली होती की ज्या दिवशी अभिषेकला माझे सत्य कळेल तो दिवस माझा या घरातला शेवटचा दिवस असेल. अभिषेकला माझी कंपनी मिळाल्यामुळे तो खूप आनंदी होता. काही दिवसांनी दिशाही परत गेली. माझे हृदय नेहमी भीतीच्या सावलीत होते. जेव्हा अभिषेकला माझे सत्य कळले त्या दिवशी माझे काय होईल? आमचे लग्न होऊन काही महिने झाले होते. एकदा जेवताना माझ्या सासूबाई म्हणू लागल्या, अभिषेक, मला लवकरात लवकर नातवंडाची गोड बातमी सांग. तू माझा एकुलता एक मुलगा आहेस आणि मला लवकरात लवकर आजी व्हायचे आहे. या अंगणात लहान मुलांचे हसणे ऐकायचे आहे. हे ऐकताच माझ्या हातातून प्लेट पडली. मी घाईने प्लेट उचलली. माझ्याकडे बघून अभिषेक म्हणाला,
काय झालंय सुरभी, तू एवढी काळजी का करत आहेस? मी त्याला कसलं उत्तर देऊ? माझी तर आधीच भूक मिटली होती. मग अभिषेकने हसून आईला धीर दिला. आई, आता एवढी घाई का आहे तुला? ही आनंदाची बातमी सुद्धा तुला लवकरच मिळेल. पण माझ्या सासूबाईंना घाई होती आणि कदाचित त्यांची घाई काहीशी स्वाभाविक होती. तिला 2च मुलं होती. तिने दिशाला तिच्या मैत्रिणीला दिले होते. तिच्याकडे फक्त अभिषेक होता. अनेक वर्ष हे घर निर्जन पडले होते. त्यामुळेच त्यांना नातवंडाच्या येण्याची खूप घाई होती. आईच्या वारंवार सांगण्यावरून अभिषेक मला एक लेडी डॉक्टरकडे घेऊन गेला. तिने अनेक टेस्ट लिहून दिल्या. मी खूप अस्वस्थ होते. जे काही चालले होते ते चांगले चालले नव्हते. मी घाबरले आणि अभिषेकला म्हणाले, आईला मूल होण्याची एवढी घाई का आहे? अभिषेकने माझा हात धरला आणि म्हणाला, सुरभी, मला ही मुलं खूप आवडतात. माझी एवढीच इच्छा आहे की देवाने मला एकदाच 2 मुलं द्यावीत. अभिषेकचे शब्द माझे हृदय हेलावून टाकण्यासाठी पुरेसे होते. माझ्या आईने मला सांगितलेली वास्तविकता मला माहीत होती की मी अभिषेकला ही खुशी देऊ शकत नाही आणि ज्या दिवशी अभिषेकला हे कळेल तो दिवस माझा या घरातला शेवटचा दिवस असेल. तो मला कधीच या सत्यासोबत स्वीकारणार नाही. मग ती वेळही आली ज्या दिवशी माझा अल्ट्रासाऊंड झाला. जणू माझा आत्माच माझ्या हृदयातून बाहेर पडत होता. अल्ट्रासाऊंड स्कॅन करणारी लेडी माझा चेहरा वारंवार पाहत होती. तर ती कधी अल्ट्रासाऊंड स्क्रीनकडे बघत होती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल काही सांगू नकोस अशी मी डॉक्टरला विनवणी केली. पण ती म्हणाली, तुम्ही हे काय बोलत आहात? आमच्याकडे ही ऑर्डर नाही आणि तसंही मी सांगितले नाही तर दुसरा कोणीतरी अल्ट्रासाऊंड करणारा व्यक्ती ही गोष्ट सांगेनच. ती असंही म्हणाली की ही गोष्ट तुम्हाला जास्त दिवस लपवता येणार नाही. तू स्वतः तुझ्या नवऱ्याला सत्य सांगून टाक. मी तिला विनवू लागले की माझे घर उद्ध्वस्त होईल, पण कदाचित माझे नशीबच खराब होते. माझा रिपोर्ट अभिषेकपर्यंत पोहोचला होता. लेडी डॉक्टरने रिपोर्ट्स बघताच ती माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली आणि तिने माझ्या रिपोर्टची संपूर्ण हकीकत अभिषेकला सांगितली. हो, आणि मी खुर्चीवर दगडासारखी बसली होते. अभिषेकला माझं सत्य कळून चुकलं होतं. अभिषेकची बदलती वागणूक आणि बदलता रंग मला मारत होता. घरी पोहोचताच सासूबाईंनी अभिषेकला माझ्या रिपोर्ट्सबद्दल विचारलं. तेव्हा अभिषेक म्हणाला, डॉक्टरांनी अजून काही सांगितले नाही. हे ऐकून मला जरा हायसे वाटले, कारण माझ्या सासूबाईंना कळले असते तर त्याच क्षणी त्यांनी माझा हात धरला असता आणि मला घराच्या बाहेर काढले असते. मी गुपचूप माझ्या खोलीत गेले होते. त्यावेळी माझी अवस्था शेवटच्या टोकाला पोहोचली होती. माझं आयुष्य संपणार होतं. अभिषेक खोलीत आल्यावर तो मला काय शिक्षा देईल कुणास ठाऊक. अभिषेक खोलीत आल्यावर त्याचे डोळे लाल होते. माझे हृदय होते की ते ठोके देणेच विसरले होते. माझे अश्रू वाहत होते की तो माझ्याजवळ येऊन बसला आणि काही वेळ माझ्याकडे गुपचूप बघत राहिला. तो तर काही बोलत नव्हता, पण त्याचे डोळेच बरंच काही सांगत असल्यासारखे वाटत होते की माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट का लपवली. मी सतत अश्रू ढाळत होते. मी माझ्या नशिबावर सोडले होते. काही वेळाने अभिषेक बोलू लागला, फक्त एक गोष्ट सांग सुरभी, तुला हे आधी माहीत होतं का? मी नाही मध्ये मान हलवली. मी म्हणाले की माझ्या आईने मला ही लग्नाच्या आधी सप्तपदीच्या वेळी सांगितले होते. माझ्या आईने मला सप्तपदीच्या आधी हे सांगितले होते म्हणून मी तुम्हाला माझ्याजवळ येण्यापासून थांबवत होते. कारण माझी आई म्हणाली होती की आपल्यात संबंध झाले म्हणजे तुम्ही मुलाबद्दलही सांगाल आणि जेव्हा तुम्ही मला त्यासाठी डॉक्टरकडे घेऊन जाणार तेव्हा माझे सत्य तुमच्या समोर येईल आणि तुम्ही मला घटस्फोट द्याल. अभिषेक म्हणाला, तू हे चांगलं नाही केलंस सुरभी. तुला माहीत आहे मी आमच्या घरातील एकुलता एक मुलगा आहे आणि आता माझ्या आईला नातवंड पाहिजे आहेत. तुझ्या आईला सगळं माहीत होतं तर त्यांनी आम्हाला असं अंधारात ठेवायला नको होतं. त्यांनी हे योग्य केलं नाही असं म्हणून तो खोलीच्या बाहेर गेला आणि परत आलाच नाही. लग्नाच्या दिवशी माझ्या आईने मला ते सत्य सांगितले ज्याच्यापासून मी इतकी वर्ष वंचित होते की मला जन्मतःच गर्भाशय नाही आहे. जेव्हा मी 16 वर्षाची झाले तरीही मला पिरियड्स आले नाहीत. तेव्हा आईला माझी काळजी वाटू लागली आणि ती मला एका लेडी डॉक्टरकडे घेऊन गेली. जेव्हा तिने माझं अल्ट्रासाऊंड केलं तेव्हा तिने आईला माझ्याबद्दल सांगितले. पण जेव्हा मी आईला विचारले तेव्हा आई म्हणाली, काही नाही, तुझ्या शरीरात कसली तरी कमी आहे. वेळेनुसार सगळं काही व्यवस्थित होईल. पण लग्नाच्या दिवशी सप्तपदीच्या आधी मला हे सत्य सांगण्यात आले आणि हेही सांगण्यात आले की मी अभिषेकपासून शक्य तितके लांब राहू, कारण एक ना एक दिवस तुझं सत्य त्याच्या समोर येईल आणि तो तुला तुझ्या आयुष्यातून बाजूला करेल. मी रात्रभर रडत राहिले. सकाळ होईपर्यंत मला माहीत होते उद्या काय निर्णय होणार आहे. जेव्हा मी सकाळी खोलीच्या बाहेर आले तेव्हा अभिषेक ऑफिस जात होता. मला दिवसभर अस्वस्थ वाटत होते. जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उदासी होती. त्याच्या हातात माझे रिपोर्ट्स होते. त्याने ते रिपोर्ट्स त्याच्या आईसमोर ठेवले.
मला खूप भीती वाटत होती, कारण सासूबाईंना सत्य समजलं तर मला स्वतःच्या हाताने घराबाहेर काढतील. पण हे ऐकून मला खूप हायसं वाटलं की माझी सासू एक अशिक्षित बाई आहे, तिला वाचता येत नाही. त्या अभिषेकला म्हणाल्या, या रिपोर्ट्समध्ये काय आहे हे वाचून दाखव, म्हणजे मलाही कळेल. तेव्हा अभिषेक म्हणाला, आई, मी तुला कधीच या घराचा वंश देऊ शकत नाही, कारण माझ्यात बाळाला जन्माला घालण्याची क्षमताच नाही आहे. मला कधीही मूलबाळ होऊ शकत नाही. तो त्याच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडत होता आणि म्हणाला, आई, मी कधीच बाप होऊ शकत नाही ग. आई, प्लीज मला बाळाबद्दल कधीच विचारत जाऊ नकोस. मी कसा मुलगा आहे, तुला मी सगळं काही देऊ शकतो, फक्त बाळाशिवाय. हे ऐकून माझा रंग फिका पडला होता. अभिषेकने सगळं काही स्वतःवर घेतलं होतं आणि मला मुक्त केलं होतं. माझी सासूही रडत होती आणि मी फक्त स्तब्ध उभी राहून अभिषेककडे पाहत राहिले होते. हे माणसाचे कोणते रूप होते जे अभिषेकच्या रूपात माझ्यासमोर होते. माझ्या सासूबाईंनी खूप रडून झाल्यानंतर त्या म्हणाल्या, काही हरकत नाही अभिषेक, तू अनाथ आश्रमातील मुलगा घेऊन ये. त्याला आपण आपले मानून मोठे करू. पण तुझे मन दुखवू नकोस. मी तुला पुन्हा मूल पाहिजे असे सांगणार नाही. खोलीत आल्यावर अभिषेक बेडवर निर्जीव पडलेला होता. मी त्याच्याजवळ बसले आणि त्याचे पाय धरून रडू लागले. मी म्हणाले, काय केलेस तू? माझ्या उणीवा स्वतःवर घेतल्यास. त्याने माझा हात त्याच्या हातात घेतला आणि म्हणाला, पती पत्नी हे एकमेकांचे अंग असतात आणि आपल्या शरीरासोबतच आपल्यातील आंतरिक कमतरताही स्वीकारतात. तू माझी सुरभी आहेस. तुझा दोष तो माझा दोष आहे आणि तुझा गुण तो माझा आहे. हे सर्व काही माझ्यासाठी सोपे नव्हते, पण या सगळ्यात तुझी चूक आहे. असे म्हणून मी तुला सोडू शकत नाही. अभिषेकने मला स्वतःच्या जवळ घेऊन मिठी मारली. अभिषेकसारखा नवरा मिळालेली मी जगातील सर्वात भाग्यवान महिला आहे. आज आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले आहेत. दिशाचे पण लग्न झाले आहे आणि तिने 2 जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. दिशाने मला आणि अभिषेकला एक मुलगा दिला. मी आनंदाने दिशाचा मुलगा दत्तक घेतला आहे. आता अभिषेक आणि मी आणि माझ्या सासूबाई आम्ही सगळेच खूप आनंदी आहोत. त्या मुलाला दत्तक घेऊन आमचा संसार आता पूर्ण झाला आहे असे वाटते.